नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा ही केलेली आहे। कालच यावर वक्तव्य झालीत, भरपूर काही गोष्टी झाल्या। नक्कीच त्यांनी विविध मुद्दे यामध्ये ठेवलेले आहेत, विविध मागण्या आहेत, त्यावर नक्कीच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की त्यांच्या कोणकोणत्या मागण्या आहेत, तसेच त्यांनी काय वक्तव्य केली आहेत त्यावर सुद्धा आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राइब करा। चला पुढे बोलूया। तर जास्त वेळ न घेता सर्वप्रथम अतिशय महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी काय वक्तव्य केले त्यातील महत्त्वाचे मुद्दे हे आपण तुमच्या समोर मांडणार आहोत। अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत। तर 3 कोटीपेक्षा जास्त मराठ्यांनी अंतर्वलित यावे। आता हे मुद्दे घेण्याआधी सर्वप्रथम तर हे सांगणं गरजेचं राहणार आहे की हे आमरण उपोषण कधी आहे। तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 30 मे पासून आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। अंतर्वलीमध्ये हे आमरण उपोषण सुरू होणार आहे। आता त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्यावर एकदा बघूया। तर 3 कोटीपेक्षा जास्त मराठ्यांनी हे अंतर्वलीत यावं अशी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, अशी मागणी केलेली आहे। एक प्रकारे 30 मे पासून आमरण उपोषण सुरू होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत भांडावं लागणार असं सुद्धा ते म्हणाले। पुढे जर बघितलं तर आपण बघू शकतो की 30 मेला हे आंदोलन किती मोठं होणार हे सर्वांनाच कळेल। 30 मे पासून सुरुवात आहे तर 30 मेला हे आंदोलन किती मोठं होणार आहे हे सर्वांनाच कळणार आहे। 58 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, 58 लाख। तसेच पुढे जर बघितलं त्यांचं वक्तव्य तर पुढे म्हणाले आताचं जे आंदोलन होणार आहे, आता हे 30 मेचं जे आंदोलन होणार आहे हे सर्वात मोठं आंदोलन होणार आहे। प्रत्येकाने सुट्टी घ्यावी त्या दिवशी असं सुद्धा वक्तव्य होतं। तर पुढे जर बघा झालं तर आरक्षणाचा विषय केंद्राचा नाही असं सुद्धा त्यांनी महत्त्वाचा मुद्दा तिथे मांडलेला आहे की हे जे आरक्षणाचा विषय आहे हा केंद्राचा नाहीये। सरकारने काढलेला GR, जो सरकारने मागच्या वेळी GR काढला होता त्याची अंमलबजावणी ही सरकारने करावी असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। तर भरपूर काही मोठमोठे त्यांची वक्तव्य होती। आता आपण पुढे बघूया। अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मागण्या, मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या ज्या आहेत तर अतिशय महत्त्वाच्या मागण्या त्यांनी समोर आलेल्या आहेत। आपल्या मिळालेल्या माहितीनुसार त्या समोर आलेल्या आहेत, त्यावर एकदा चर्चा करूया। तर सर्वप्रथम मागणी आहेत की हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचे थांबलेले वाटप, जे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचे थांबलेला जो वाटप आहे ते पुन्हा सुरू करावी अशी मागणी सर्वप्रथम त्यांनी केलेली आहे। ही सर्वात पहिली मागणी। त्यानंतर दुसरी जर बघायची झाली तर आंदोलनाच्या 29 तारखेच्या आत, आंदोलन हे 30 ला होणार आहे आणि 29 तारखेच्या आत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे अशी सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे। पुढे जर आपण तिसरी मागणी जर बघायची झाली तर तिसरी आहे की कुणबी नोंद सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना, कुणबी नोंद सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावी, वाटप करावा अशी सुद्धा मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। चौथी जर मागणी आपण बघायची झाली तर पुढची मागणी आहे की सातारा गॅजेटनुसार GR तातडीने काढावा, आता पुन्हा वेळ देणार नाही असे सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सातारा गॅजेटनुसार जे GR आहे तो तातडीने काढावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। पुढील मागणीकडे वळूया। सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज संस्थाचे प्रलंबित GR, या सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज या संस्थाचे प्रलंबित GR 1994, अतिशय महत्त्वाचं म्हणजे 1994 नुसार काढावा। हा जो GR काढायचा आहे तो 1994 नुसार काढावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। पुढे आपण जर बघूया तर महाराष्ट्रात जे आंदोलन झालं ते जे आंदोलन आहे त्याविषयी जे आहे त्यांनी सांगितले की आंदोलकांवरील गुन्हे जे आहे ते सरकारने मागे घ्यावे। हे मागे जे आंदोलन झालं होतं त्याविषयीचं आहे। पुढे जर बघायचं झालं तर आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा अशी सुद्धा त्यांनी माहिती किंवा मागणी केलेली आहे। अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत या। मिळालेल्या माहितीनुसार आपण नक्कीच या संपूर्ण गोष्टींवर चर्चा केलेलीच आहे। तर 30 मे पासून आमरण उपोषण एक प्रकारे म्हणू शकतो की आमरण उपोषण हे सुरू होणार आहे मनोज जरांगे पाटील यांचं। तर हे नक्कीच 30 मे पासून सुरू होणार आहे। आमरण उपोषण हे 30 मे पासून सुरू होणार आहे। त्या आधीच प्रमाणपत्र वाटप करावे, कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। भरपूर मागण्या आहेत, त्यावर चर्चा केलीच। तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। नक्कीच आपण त्यावर चर्चा करूया आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।
धन्यवाद.